त्यांच्या मागे ED लाव, ACB लाव, सगळं करतच असतील. पण म्हणूनच मी म्हणते की आत्ताच्या घटकेला विरोधी पक्ष उरलेला नाही आहे. नाही तेवढ्या लोकांना घेतलं जात आहे. त्याच्यात युतीच्या पक्षांना सुद्धा फोडून तोडून सगळी गणितं जी केली जात आहेत सो कॉल, यांना वाटतं की आम्ही चाणक्यांचे वडील म्हणजे नको तो शब्द मला बोलता येत नाही म्हणून. पण हे जे सगळे चाणक्य आहेत सो कॉल्ड, यांना वाटतं आपण राजकारण करतोय, पण ते राजकारण नाही, ते देशाची विल्हेवाट लावत आहेत. हे आत्ता आपल्याला कोणालाच कळत नाही. आणि मला माध्यमांना सुद्धा हेच सांगायचं आहे की त्याच्यात त्यांनी अमुक मोठा एक काही टोला केला, त्यांच्या गळाला लागले. मला वाटतं असे गळाला लागले वगैरे शब्द ना माध्यमांनी सुद्धा टाळले पाहिजेत. हे माणसं विकली गेली असा शब्द माध्यमांनी वापरला पाहिजे. कारण लोकांचा आक्रोश आता लोकांना सुद्धा हळूहळू असं वाटायला लागले की ठीक आहे, गळाला लागले गेले, हे फोडाफोडीचं राजकारण चालतच राहणार. पण ही लोकशाही नाही आणि जी खरी लोकशाही आहे ती जिवंत करण्याचं काम आपण केलं पाहिजे. खरं तर एक शेवटचाच प्रश्न, खरं तर ह्या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चेकमेट देण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदेकडनं होतोय का, असा देखील सगळा राजकीय सूर या सगळ्या संदर्भात लावला जातो? दोघंही एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न करतायत. दोघंही एकमेकांविरुद्ध लढताना आपल्याला दिसत आहेत आणि ते सगळ्यांनाच दिसत आहेत. पण आत्ताच्या घटकेला एकनाथ शिंदे जो आटोकाट प्रयत्न करतायत परत एक मुख्यमंत्री बनण्यासाठी, काय बोलावं आता आणि त्या फडणवीसांनाही काय बोलावं आणि एकनाथ शिंदेनाही काय बोलावं खरंच कळत नाही. गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही एक विषय सातत्याने ट्विटवरती हाताळताना पाहायला मिळतात. देवाभाऊ टॅक्सी जो काही उपक्रम मुंबई बँकेतर्फे घेतला जाणार आहे, जवळपास मुंबईच्या रस्त्यांवरती 2000 ह्या सगळ्या टॅक्सीज दिसणार आहे. त्याच्यावरती तुम्ही सातत्याने प्रश्न उपस्थित केला. त्याच्या संदर्भात प्रवीण दरेकर जे मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत ते म्हणतात की अंजलीताईंनी जर मला विचारलं असतं तर मी त्यांना सगळी या संदर्भातली सविस्तर माहिती दिली असती या उपक्रमात. ते सांगतात की 15 कोटींचा ऍडव्हान्स मिळालेला आहे, रक्कम ठरली की 15 कोटीचा ऍडव्हान्स वगैरे